तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीत आहे, आपण माझ्या भावाकडून पैसे घेतले होते 1,37,000 रुपये आणि गाडी घेतली होती. म्हणजे मदत त्यांनी केली ती. तर झालं असं की बाबा आपलं थोडंफार म्हणजे हे चाललं होतं, या दाजीचं सिबिल थोडं म्हणजे खराब दाखवलं, मदत लोन केली नाही. पण कसं माहिती का, त्यातून घेतले आम्ही 1,37,000 रुपये. आता भरले 2.5 लाख रुपये. हां, त्याच्या म्हणजे अंगठ्या 1,37,000 पाऊण 2 लाखाची अंगठ्या. तर त्याचे 1,37,000 रुपयाच्या अंगठ्या मोड्या होत्या. आता 2.5 लाख रुपये चालेल. मग असं म्हणणं नाही, तुम्ही म्हणता मग काय तू उपकार काढलीस का? करून देतो करून. भानं बहिणो, मग ही गाडी गेली, ठीक आहे जाऊ द्या, मी दुसरी गाडी घेईन, काय बात नाही. पण मग एवढंच म्हणणं आहे भावनं बहिणो, हे बघा, हे जे पैसा आहे का तुम्ही, हे पैसा कधीच रिश्ते नात्याकडून घेऊ नका, कधीच घेऊ नका. हे पैसा तर देते तुम्हाला, पण तुमची इतकी इज्जत उतरतेन, लय उतरतेन. त्याच्यामुळं आहे ना, दुश्मनाकडून मागा, पण भाऊबंद्याकडून मागू नका. आज मला माहित आहे मग किती नुकसान झाले, 3.5 लाखाचं नुकसान झालंय. गाडीवाडीने फक्त 80,000 रुपये देत, आम्ही हे सगळे जमा करून सही ना आज 2.5 लाख रुपयाच्या अंगठ्या करायला लागलो. तर चला, तुम्ही असं नका म्हणू की द्यायला लागली तर व्हिडिओ काढाली. सबूत राहायला पाहिजे ना, होय, सबूत राहायला पाहिजे का नाही. पण एवढंच सांगणार, ज्यांनी कुणी कटकारस्थान केलंय का हे, त्यांच्या तोंडामध्ये सुद्धा मुताला राहणार नाहीत कोणी. असेच मरतेन तरसून तडपू मरतेन, असेच